नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या टू यमी फॉर टमी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत ब्रोकली आलमंड सूपची रेसिपी। अगेन हेल्दी सूप आहे। आपण जनरली हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सूप ट्राय करत असतो, त्यातलाच हा एक प्रकार आहे ब्रोकली आलमंड सूप। तर बघूया त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते। ब्रोकली आलमंड सूप बनवण्यासाठी मोठा बाउल भरून ब्रोकली घेतलेली आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे चौकोनी चिरून घेतलेले आहेत। 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, चवीप्रमाणे मीठ, फोडणीसाठी तेल, 1 लहान कप इतकं दूध, 15 ते 20 बदाम घेतलेले आहेत। आपण कच्चे बदामही वापरू शकतो किंवा ते वाफवून घेऊ शकतो। मी इथे वाफवलेले बदाम वापरते। 2 ते 3 लहान चमचे आपण इथे फ्रेश क्रीम वापरणार आहोत आणि चवीप्रमाणे काळी मिरी आपण वापरायची, कारण की हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण आहे, मग ज्याला जितपत तिखटपणा हवा आहे त्याप्रमाणे आपण काळी मिरी वापरणार आहोत। बघूयात आता ह्याची कृती। सगळ्यात आधी एका कढईमध्ये आपण साधारण 1 चमचा तेल गरम करत ठेवूयात आणि आता ह्याच्यामध्ये आपण ज्या काही वेजीज आहेत, ज्या काही भाज्या आहेत त्या परतून घेणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत। आधी लसूण, मिरची आणि आलं आपण तेलावर टाकूयात। थोडं परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण चौकोनी चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत। कांदा थोडा शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा वेळ परतून झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये ब्रोकोली टाकणार आहोत। आणि आता थोडंसं पाणी ॲड करून आपण त्याच्यामध्ये छान उकळी आणायची, एक वाफही देऊ शकतो आणि ती ब्रोकोली आपल्याला शिजवून घ्यायची। एक भांड्यावर पाणी आत्ता घालते आणि जे बदाम वापरणार आहोत ते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी वाफवून घेतलेत, पण तरी त्यातले काही बदाम मी या भाजीबरोबर इथे शिजायला ब्रोकोली बरोबर ठेवणार आहे आणि त्याला झाकण देऊन एक वाफ घेऊयात। चेक करूया ब्रोकोली शिजलेली आहे का नाही ते। छान उकळी आलेली आहे, ब्रोकोलीचा रंग पण मस्त हिरवा झालेला आहे आणि ब्रोकोली शिजलेली आहे। आता आपण आता हे मिश्रण गार होऊ देऊयात आणि मग मिक्सरमधनं हे वाटून घ्यायचं आहे। आता आपण हे गार झालेल्या ज्या भाज्या आहेत त्या मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात। मग असे जे आपण थोडे बदाम ठेवले होते ते पण आपण ह्याच्यामध्ये ग्राइंड करणार आहोत। एखाद दुसरा बदाम आपण गार्निशिंगसाठी ठेवायचा आहे बाजूला आणि बाकी सगळं मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे। आपण आपलं ब्रोकोली आणि कांदा मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे। कढईमध्ये आपण आता हे छान उकळून घेणार आहोत। एकदम तापलेल्या कढईमध्ये मी ते सारण टाकलं, त्याच्यामुळे अशी एकदम वाफ आली हातावरती। आता ह्याच्यामध्ये आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी वापरणार आहोत, पण त्याच्या आधी जे आपण दूध घेतलेलं आहे, 1 लहान कप दूध, फ्रेश क्रीम, एक चमचा मीठ घालायचं आहे, हे सगळं एकत्र करायचं आहे। मगाशी म्हटल्याप्रमाणे किती तिखटपणा आवडतो त्या अनुषंगाने काळी मिरी पावडर घालायची। इथे मी साधारण अर्धा लहान चमचा काळी मिरी घालते। इथे एक मोठं भांडं पाणी घातलेलं आहे आणि आता साधारण इतकं पातळ ते झालेलं आहे।
आता ह्याला छान एक उकळी आणायची आणि नंतर आपण ते गार्निश करून सर्व करूया. ब्रोकोली आलमंड सूप रेडी आहे. छान बदामाच्या तुकड्याने ते गार्निश करायचं आहे आणि गरम गरम सर्व करायचं आहे. हे सूप तुम्ही नक्की करून बघा. काही तुमच्या कमेंट्स असतील, काही सजेशन्स असतील तर त्या ऑलवेज वेलकम. मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.